भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कौरव पांडव यांच्यामध्ये युद्ध होणार हे अटळ आहे अशी परिस्थिती ज्यावेळी झाली त्यावेळी दुर्योधन आणि अर्जुन दोघेही श्रीकृष्णाकडे मदत मागण्यास गेले. डोक्याशी दुर्योधन बसला तर पायाशी अर्जुन बसला. मदत मी दोघांना करीन, पण देवाने विभागणी अशी केली की एका बाजूला माझं 14 औक्षणी सैन्य तर एका बाजूला मी निश्चित एकटा. अर्थातच दुर्योधनाने सैन्य मागितलं तर अर्जुनाच्या वाट्याला एकटा श्रीकृष्ण. त्यानंतर युद्धात अर्जुनाचा विजय झाला हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. म्हणजे सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असे म्हणणारा भगवंत एकटा होता. वरील उदाहरणात आपल्याला असं दिसून येतं की एक व्यक्ती काय करू शकत नाही, कारण एक म्हणजे एकटा नव्हे, एकुलता एक नव्हे तर अनेकांपैकी एक. जलाशयातील एक थेंब, प्रकाशातील एक किरण, संघटनेचा एक दुवा, साखळीतील एक कडी की जी नसेल तर पूर्णत्व येणार नाही. याचप्रमाणे प्रत्येक माणसाचं अस्तित्व समाजामध्ये असतं, संघटनेत असतं. आपल्याकडे म्हटलेलंच आहे की एकोहम बहुस्याम, म्हणून एक सुद्धा प्रभावशाली असतो. आपण व्यवहारातील उदाहरण घेऊ शकतो की एक पक्षी आणि त्यांचं जाळं, एकीचं बळ. आपल्याला कथा माहिती आहे. छोटे छोटे मासे एकत्र येऊन मोठ्या माशाचा आकार करून मोठ्या माशाला घालवून देतात. म्हणजेच किंवा एक एक मुंगी एक एक साखरेचा कण घेऊन जाते, पण साखरेचा मोठा साठा एकत्र करतात. मुक्ताबाई सुद्धा म्हणतात की मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी. आता मुंगी हा अगदी अल्पज्ञ असा जीव, पण अखंड क्रियाशील, प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा मुंगीचा हा गुण आपण घेतला पाहिजे, तर आपण आत्मउद्धार आणि समाजोद्धार करू शकतो. मी एक काहीच करू शकत नाही असा विचार करण्यापेक्षा मी काहीही करू शकतो असा सकारात्मक विचार जर आपण केला तर त्याचा लाभ समाजाला नक्कीच होतो. जय जय राम कृष्ण हरी.